हरिपाठ अभंग 27 भाग दुसरा। नाममंत्र जप कोटी जाईल पाप, कृष्ण नामी संकल्प धरुनी राहे। ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जर आपण नाम जर जाप केला, नामस्मरण जर आपण कोटी पद्धतीनं केलं, म्हणजे कोटीच्या कोटी जर वेळा आपण नामस्मरण केलं किंवा आपण नामस्मरण जरी केलं तरी आपले कोटी नामजप झाले तर आपल्या पापांचा नाश होईल। म्हणजेच काय, एकदा नाम जप करा आणि कोटी पापांचे निरसन होऊन जाईल, किंवा कोटी नाम जप करा तर पापांचं निरसन होऊन जाईल। शेवटी नाम जपाशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही आहे, हेच माऊलींनी सांगितलं। माणसाला कोणत्याही गोष्टीचं जर पाप पुण्य हे ज्या गोष्टी असतात, हे पूर्वजन्मीच्या पापाचं प्रारब्धाचं फळ म्हणून आपण काही गोष्टी भोगत असतो। म्हणून ह्या सर्व गोष्टी, आयुष्य हे आपल्या काहीतरी कर्मावर अवलंबून असतात। पूर्वजन्मीच्या पापाचं क्षालन सुद्धा आपण करू शकतो, म्हणजेच काय तर पापाचं प्रमाण किंवा शिक्षेचं प्रमाण आपण कमी करू शकतो। आलेल्या दुःखाचं भोगाचं परिणाम होतील पण प्रणाम होणार नाही, कारण ते प्रमाण अत्यल्प किंवा नगण्य होऊन जाईल किंवा शून्य देखील होऊन जाईल। एवढी शक्ती ह्या नामजपामध्ये असते। माणसाला नामजप करण्यासाठी काहीतरी संकल्प करावा लागतो, परंतु माणूस संकल्प आपल्या आवडीच्या गोष्टींचाच करत असतो। त्याला भौतिक सुखाच्या गोष्टीचाच संकल्प असतो, श्रीहरिप्राप्तीची तळमळ त्याच्या मनामध्ये दिसत नाही। म्हणून माणूस दुःखाच्या छायेमध्ये, गर्ततेमध्ये लोटला जातो आणि आपल्या त्याच दुःखाला कवटाळून नामस्मरणापासून दूर जातो आणि ह्या भौतिक सुखाच्या गोष्टीमध्येच अडकून पडतो। म्हणून जर याच्यापासून बाहेर यायचं असेल तर केवळ एकच आहे मार्ग, तो म्हणजे नामस्मरण। काही लोक देवाला मूर्तीमध्ये, देवळामध्ये पाहतात, परंतु काही लोक नामजपाने देवाला आपल्या मनामध्ये धारण करतात आणि तेव्हाच हरी आपल्याला अंतर्ध्यानात पावल्यासारखा मिळत असतो। नामस्मरणाशिवाय आयुष्य खरतड आहे, हेच माऊलींनी हरिपाठातून जाणून दिले। जय जय रामकृष्ण हरी।